आता इतक्या रात्रीची पावसा पाण्याची बाहेर पडले म्हणजे काहीतरी रिझन असेलच. पण जायच्या आधी उषा काकींनी माझी दृष्टी काढून घेतली, कारण मी वटपौर्णिमेचं शूट केलेलं त्यामध्ये छान दिसत होते. तर आमचा अचानक प्लॅन ठरलेला की साक्षीच्या रूमवरती पावभाजी करायचा, आणि अचानक ठरल्यामुळे मला काही लवकर जायला जमलं नाही. जाता जाता पाव घेऊन मी तिच्या घरी पोचले. मी प्रत्येक प्लॅन वेळेस नाही येत बोलते, पण हा लास्ट होता. आज जर आले नसते तर या सगळ्यांनी माझा जीवच घेतला असता. म्हणून पाऊस असू दे नाही तर काही पण यावं तर लागणारच होतं. पावभाजी करायची तर ऑलमोस्ट सगळीच तयारी झालेली, आणि आजची शेफ होती तनया आणि तिची राईट हँड होती श्रेया. तनया बोलली मी खूप छान पावभाजी करते, आता ती केल्यावर बघू. आणि आता पावभाजी टेस्ट केल्यानंतरचे हे रिॲक्शन्स. छान झाले, एक नंबर पावभाजी झाली. ठेला टाकू आपण ठेला टाकू आपण तनया, एक नंबर टॉपचं झालंय. आणि हे रिॲक्शन्स बघून तनयाची झालेली खुशी. आता या सगळ्या तर इथे साक्षीकडे राहणार होत्या आणि आमची ही लास्ट पार्टी, कारण नंतर आता सगळे आपापल्या मार्गाने निघालेत. त्या सगळ्यांना बाय करून आम्ही गेलो घरी. बाय बाय.